नमस्कार. तर आज आपण पाहूयात माशांमुळे होणारे रोग. ज्या माश्या आपल्या अवतीभोवती, आपल्या घराच्या भोवती आणि वेगवेगळ्या अन्नपदार्थावर बसतात आणि फिरत असतात, त्या माशांमुळे सुद्धा रोगप्रसार होत असतो. म्हणजे ह्या माश्या जरी चावत नसल्या, तर त्यांच्यामुळे विविध प्रकारचे अनेक रोगप्रसार पण होतात. याची आपल्याला माहिती आहे. त्याविषयी अधिक माहिती घेऊयात. म्हणजे माशांपासून कुठले कुठले रोग प्रसार होतात आणि त्यांना आळा घालण्यासाठी आपण काय करू शकतो, हा या व्हिडिओचा विषय आहे. तर हाऊसफ्लाय किंवा माशी, घरामध्ये आढळणारी ही जी माशी आहे, ही माशी सर्वात सामान्य अशा प्रकारची प्रजाती आहे. ती राखाडी काळ्या रंगाची असते. पाठीवर 4 गडद लांबट रेषा असतात. किंचित केसाळ शरीर आणि पंखांची एक जोडी असते. त्यांचे डोळे लाल असतात. थोड्या मोठ्या मादीमध्ये थोड्या डोळ्यांचा रंग वेगळा असतो. मादी माशी अन्नाचा कचरा किंवा विष्ठा यासारख्या कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थावर सुमारे 100 अंडी घालते. यातून लवकरच पाय नसलेल्या पांढऱ्या अळ्या बाहेर पडतात, ज्यांना मॅगॉट्स म्हणतात. 2 ते 5 दिवसानंतर ते लाल तपकरी अळ्यामध्ये म्हणजे प्यूपी किंवा प्यूपामध्ये रूपांतरित होतात. मॅगॉट्स 2 ते 5 दिवसानंतर प्यूपामध्ये रूपांतरित होतात. ते सुमारे 8 मिलीमीटर लांब असतात. प्रौढ माशी साधारणपणे 2 ते 4 आठवडे जगते. ती मानवाला अनेक रोगांचे संक्रमण करते. उदाहरणार्थ आमांश, कॉलरा, विषमज्वर, आतड्यासंबंधी ताप, क्षयरोग, कुष्ठरोग, अँथ्रॅक्स, गोनोरिया आणि अनेक कृमीजन्य रोग प्रसार करण्याचं काम या माश्या करत असतात. माश्या विविध प्रकारचे द्रव किंवा त्यांच्या लाळेमधून झालेले जे मऊ पदार्थ आहेत, ते अशा प्रकारचे घन पदार्थ मऊ करण्याचं काम त्यांच्या लाळेमुळे केले जातात. अशा प्रकारचे द्रव आणि काही घन पदार्थ खातात. त्याच वेळेस ते त्यांच्या शरीरावर आणि विष्ठेमध्ये अनेक रोगकारक जंतू वाहून नेतात. त्यामुळे काय होतं? त्यामुळे अन्न दूषित होतं. आणि त्यासोबत अन्नजनित आजारांच्या हस्तांतरणास त्या हातभार लावू शकतात. न चावणारी ही माशी अनेक सिस्टोड्स, नेमॅटोड्स, विष्ठेतील जीवाणू, आदिजीव आणि विषाणूंची वाहक ठरते, ज्यामुळे आमांश, टायफॉईड सारख्या रोगांचा पण प्रसार होतो. काही प्रजाती अधूनमधून माणसामध्ये मूत्रजनीय रोगांचा प्रसारास कारणीभूत ठरू शकते. असे अनेक रोग प्रसार करण्याचं काम या माश्या करत असतात. या घरातील माश्या माणसाला मोठ्या प्रमाणावर रोग प्रसार करू शकतात, कारण त्यांचा जवळजवळ सर्व ठिकाणी असलेला बिंदिकपणे असलेला वावर, कारण ते सगळ्या ठिकाणी फिरत असतात. जसे की ते विष्ठेवर बसतात, इतर अस्वच्छ पदार्थावर बसतात आणि नंतर माणसाच्या अन्नपदार्थावर त्यांचा वावर आपल्याला दिसून येतो. त्या अन्नावर वारंवार शौचसुद्धा करू शकतात. 100हून अधिक प्रजातींच्या रोगजनक प्रसाराच्या नोंदी या घरातील माशीद्वारे केल्या आहेत. जवळजवळ प्रत्येक संक्रमणात माश्या भौतिक वाहक म्हणून काम करतात. माशीचे पाय आणि शरीरावर असलेले केस, त्यांचे मुख, त्यांची विष्ठा इत्यादीद्वारे ते सतत रोगांचे वहन करीत असतात. घरातील या माश्या पोलोमायलायटिस, ट्रॅकोमा, संसर्गजन्य हेपेटायटिस, रिकेट्स आणि असंख्य जीवाणूजन्य रोग, आतड्यासंबंधी रोग जसे की बॅसिलरी डिसेंट्री, कॉलरा, टायफॉइड्स, पॅराटायफॉइड्स यासारख्या विषाणूंचा प्रसार करू शकतात. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह आणि क्वचित अगदी क्षयरोग, कुष्ठरोग आणि अँथ्रॅक्स ते पसरवतात. ते त्यासोबत प्रोटोझोन परजीवींचे वाहक देखील असू शकतात. म्हणजे प्रोटोझोन पॅरासाइटचे ते वाहक कॅरियरसुद्धा असू शकतात. जसे की ॲमिबिक डिसेंट्री, विविध प्रकारच्या टेपवर्मची अंडी वाहून नेण्याचं ते काम करतात. टेनिया सोलियम किंवा टेपवर्म आहेत, पट्टकृमी आहेत, यांची अंडीसुद्धा ते वाहून नेऊ शकतात. आणि इतर अनेक जसे की निमॅटोड देखील ते पसरवतात. जर अशा माशीने संक्रमित केले अन्न जर खाल्ले, तर ते अनेक रोग घेऊ शकतात, अनेक रोग त्यामुळे होऊ शकतात. हे बऱ्याच काळापासून आपल्याला माहिती आहे. त्यांच्या त्या घाणेरड्या सवयीमुळे मनुष्यासाठी अनेक रोगजनकांचे संभाव्य वाहक आहेत, परंतु बहुतेक रोगांच्या संक्रमणामध्ये त्यांचे प्रत्यक्ष महत्त्व मोजणे फार कठीण आहे.
म्हणजे एखादा रोग यांच्यामुळेच झाला असं सांगणं अवघड जातं, म्हणून ते त्यापासून लांब राहतात. पण माशीच्या विपुलतेची हंगामी वाढ बहुतेकदा अतिसाराच्या रोगांच्या उद्रेकाशी जवळून संबंधित असते. म्हणजे एका विशिष्ट वर्षाच्या एका विशिष्ट काळी या माशांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला वावर दिसून येतो. त्या विशिष्ट काळामध्ये हे काही रोग पसरवतात, जसे की आपल्याला माहिती आहे की अतिसार हा रोग ह्या माशांमुळे पसरतो. किंवा ज्या ठिकाणी पोल्ट्री फार्म आहे, तर पोल्ट्री फार्मच्या आसपासच्या भागामध्ये, आसपासच्या गावामध्ये या माशा वर्षभर आढळतात आणि ते अशा प्रकारचे अनेक रोग वाहून नेण्याचं काम करत असतात. मग यांना नियंत्रण कसं करायचं? नियंत्रणाच्या पद्धती आहेत, यांच्यावर कंट्रोल करण्याच्या पद्धतीमध्ये एकूण 3 प्रकार केलेले आहेत. म्हणजे 3 प्रकारे आपण या माशावर नियंत्रण आणू शकतो. एक आहे भौतिक आणि यांत्रिक पद्धत, दुसरं आहे पर्यावरणीय स्वच्छता ठेवणं आणि तिसरं आहे कीटकनाशकांचा वापर करणं. म्हणजे काही परिस्थितीमध्ये दरवाजे, खिडक्या, हवेची छिद्र जे आहेत इत्यादी ठिकाणी जाळी लावणे आणि जाळीने हे ठिकाणं बंद करून माशांना इमारतीमध्ये प्रवेश करण्यापासून आपण रोखू शकतो. तसेच काही दुकानाच्या प्रवेशद्वारामध्ये आणि दरवाजावर बसवलेले पंखे जे असतात, हे पंखे हे चांगल्या प्रकारचं साधन आहे, जे या माशांना प्रवेश करण्यापासून माशांची संख्या कमी करण्यापर्यंत त्यांची मदत होऊ शकते. विशेषतः रेस्टॉरंट्स आणि फूड स्टोअर्समध्ये भिंतीवर अल्ट्राव्हायोलेट प्रकाश सापळा बसवलेला असतो. या सापळ्याकडे या माशा आकर्षित होतात आणि आकर्षित झालेल्या माशा इलेक्ट्रिक ग्रीडच्या संपर्कात येतात. इलेक्ट्रिक ग्रीडच्या संपर्कात आल्यावर त्या मारल्या जातात. काही मोठ्या डेअरी आहेत किंवा फूड प्रोसेसिंग प्लॅन्ट्स आहेत, त्या ठिकाणी खिडक्या आणि दारावर मेटल स्क्रीनिंग वापरून विद्युतीकरण केले जाते आणि त्या विद्युतीकरण केल्यामुळे यामुळे पडद्याच्या संपर्कात येणाऱ्या माशा मारल्या जातात. परंतु तो जो करंट आहे तो मानव किंवा मोठ्या प्राण्यांना इजा करत नाही. अशा प्रकारच्या काही स्क्रीनिंग वापरून त्यामध्ये विद्युतीकरण सोडून त्यामध्ये करंट सोडून सुद्धा माशा यामध्ये कंट्रोल केल्या जातात. त्यासोबत महत्त्वाचं आहे पर्यावरणीय स्वच्छता. ही पद्धत सामान्यतः घरातील माशांची प्रजनन स्थळे कमी करून त्यांची संख्या कमी करण्यासाठी उपयोगात आणली जाऊ शकतात. उदाहरणार्थ, सर्व घरगुती कचरा एकतर मजबूत प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये किंवा उघड्या न होणाऱ्या घट्ट फिटिंग असलेल्या झाकण असलेल्या डस्टबिनमध्ये ठेवावेत. म्हणजे ज्याकडून त्या ठिकाणी माशा जाणार नाहीत. जेव्हा शक्य असेल तेव्हा नियमित कचरा गोळा करणे आवश्यक आहे. शक्यतो आठवड्यातून 2दा कचऱ्यामध्ये विकसित होणारी अंडी टाळण्यासाठी जर घरातील कचरा गोळा करता येत नसेल तर तो जाळून टाकावा किंवा पुरावा. जगभरामधील अनेक शहरं आणि खेड्यामध्ये अस्वच्छ कचऱ्याचे ढीग साठलेले असतात, जे घरगुती माशांसाठी आदर्श प्रजनन ठिकाणे असतात आणि ही नामशेष केली पाहिजेत. घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी आणि स्वच्छताविषयक कचऱ्याची कार्यक्षम विल्हेवाट लावणे देखील महत्त्वाचे आहे. तिथे कार्यक्षम शौचालय देखील असावीत, जी घरातील माशी आणि संबंधित माशांची पैदास रोखतील. काही भागात शेतातील जनावरे आणि कोंबड्यांची खते अतिरिक्त प्रजनन ठिकाणे म्हणून उपयोगात आणली जाऊ शकतात. अशा प्रकारचे खताचे ढीग जे आहेत ते ढीग साचू देऊ नये म्हणून ते जमिनीवर पातळ पसरावे, जाळावे, मातीने त्यावर कंपोस्ट करावे आणि ते खड्ड्यात बुजवून टाकावे, जेणेकरून त्यावर माशा बसणार नाहीत. त्यासोबत आणखीन तिसरी जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे कीटकनाशक औषधांची फवारणी करणे. ही पद्धत माशीचा उपद्रव कमी करण्यासाठी वापरली जाते. व्यावसायिकदृष्ट्या उपलब्ध लहान एरोसोल डिस्पेन्सरचा वापर घरामध्ये माशी मारण्यासाठी स्प्रे म्हणून केला जातो. यापैकी बहुतेक एरोसोलमध्ये नॉकडाऊन कीटकनाशके असतात, जसे की डायक्लोरोहोस किंवा त्याला DDVP म्हणतात किंवा पायरेथ्रिन किंवा ॲलेथ्रिन हे बुटॉऑक्साईडसह एकत्रित केले जातात आणि त्यांचा स्प्रे करून ते मारले जातात. स्प्रे म्हणून वापरले जाणारे रेजमेथ्रिन सारखे सिंथेटिक पायरेथॉइड जे आहेत ते नैसर्गिक पायरेथ्रिनपेक्षा 20 पट जास्त विषारी असतात आणि हे कीटकनाशकावर कंट्रोल करतात. कीटकनाशक एरोसोल किंवा विशेष फवारणी यंत्रामधून धूर फवारल्याने काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जसे की दुग्धशाळा, शेतात आणि पोल्ट्री शेडच्या आसपास प्रभावी नियंत्रण मिळू शकते. ऑर्गनोफॉस्फेट कीटकनाशके जसे की मॅलाथिओन, डायझिओन, फेंथिओन, डायक्लोरोहोस हे मोकळ्या ठिकाणी यशस्वीरित्या वापरले गेले आहेत. घरातील भिंती, छत, दरवाजे इत्यादीवर मॅलाथिओन
किंवा डायमिथिओएट इमल्शन यासारख्या कीटकनाशकांची फवारणी करूनही माशांचे नियंत्रण केले जाऊ शकते. ही कीटकनाशके 1 ते 2 महिने प्रभावी राहतात, परंतु स्थानिक परिस्थिती आणि जर समजा भिंती धुतल्या तर ते निघून जातात. तसेच प्रजनन होणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांची नियमित फवारणी केल्याने माशावर नियंत्रण राखता येते. सर्वात यशस्वी अळ्यानाशके डायजिनॉन, थायमिथोएट, मॅलेथिओन आहेत. वाळू किंवा कोंडा यामध्ये साखर मिसळून आणि 1 ते 2% कीटकनाशके मिसळून टाकल्यास एक आकर्षक घन आमिष तयार होते. आणि या कोरड्या आणि द्रव आमिषामध्ये सर्वात सामान्यपणे वापरलेली कीटकनाशके समजा मिसळली, जसं की मॅलाथिओन, डायजिऑन, डायक्लोरोहोस किंवा ट्रायक्लोरोफॉर्म, या सगळ्या गोष्टी जर मिसळल्या तर त्यामध्ये माशा ह्या मरून जातात. किंवा वैयक्तिक स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं असतं. घरामध्ये अन्नपदार्थ आपण झाकून ठेवावे लागतात किंवा हॉटेलमध्ये सुद्धा अन्नपदार्थ झाकून ठेवावे लागतात, त्यावर माशा बसणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे. किंवा असे माशांनी संक्रमित झालेले अन्नपदार्थ आहेत ते आपण खाणे टाळले पाहिजेत. शक्यतो अशा उघड्या ठेवलेल्या अन्नपदार्थ आपण खाणे टाळल्यानंतर कुठल्याही प्रकारचे रोग या माशांमुळं प्रसारित होणारे रोग आपल्याला होऊ शकत नाहीत आणि त्यापासून आपण लांब राहू शकतो. अशा प्रकारे हे ज्या माश्या आहेत, घरामध्ये आणणाऱ्या हाऊसफ्लाईज आहेत, त्या काय करू शकतात, कोणते रोग प्रसारित करू शकतात आणि त्यांना कशाप्रकारे आपण नियंत्रणात आणू शकतो याविषयीचा हा व्हिडिओ होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.